अनेक मुलं त्याच्यामुळे तुला असं दिसेल की मराठी आणि तमिळ मूल इंग्रजी जमत नाही म्हणून आणि मातृभाषेत बोलता येत नाही म्हणून ते हिंदीत बोलतात. त्यामुळे तुला असं दिसेल, माझ्या कॉलेजात आणि मी विद्यापीठात अनेक पाहिलं आहे, इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या तमिळ मुलामुलींना तमिळ येत नाही. त्यांचा पुन्हा युक्तिवाद असा आहे की थोडं समजतं. मराठी मुलामुलींना मराठी येत नाही, थोडं समजतं. हे जे थोडं समजणं आहे ना, ते फक्त त्यांचा थोडासा पाय घसरेपर्यंतच आहे. आणखी थोड्या दिवसानंतर ते थोडं पण पूर्ण बंद होणार आहे. म्हणजे काय होतं की शिक्षणाचं माध्यम म्हणून जेव्हा हे सगळं संपतं त्यावेळेला घरातनं ती भाषा हद्दपार होते. आधी ती किचन लँग्वेज राहते, मग ती किचन लँग्वेज पण राहत नाही. यातनं भाषा नामशेष होण्याची प्रक्रिया पुढे जाते. आदित्यचं लग्न होईल तेव्हा त्यांनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे, कारण स्वतःची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत न घालता तुम्हाला मराठीचं राजकारण करता येणार नाही. आणि मग आता आम्ही टी-शर्ट्स काढलेत, ते बॅचेस काढलेत मराठीच्या संबंधातले, पण मला दिसतं की हे मर्चंडाईज विकू, आम्ही लोकांपर्यंत जाऊ, पण लोकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घेतली तरच ते टी-शर्ट घालण्याला काहीतरी अर्थ आहे. नाही, पण हरकत काय, म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये जर शिकत असेल आणि आई वडिलांची इच्छा असेल, कारण होत आहे काय की पॅरेंटिंगमध्ये जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मिळावं ही एक स्वाभाविक इच्छा आहे पालकांची. मग मला मराठी म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकता आलं नाही, त्यामुळे मग माझ्यामध्ये इंग्रजीबद्दलचा एक न्यूनगंड आहे, तो माझ्या अपत्यांमध्ये मुलामुलींमध्ये नको यायला, म्हणून मग ते पॅरेंट्स जे आहेत ते इंग्रजी माध्यमांमध्ये टाकतात. पण त्यांच्या घरामध्ये मराठी बोललं जातं, मराठी सिनेमे, नाटकं वगैरे सगळ्या गोष्टी मराठीतून होतात. मग हरकत काय मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये टाकलं? तुझं युक्तिवाद मला सांगतोस ना, तो मी साधारणपणे 1,00,000 वेळा ऐकलेला आहे. तो असा आहे की मी काहीतरी वेगळं बोलतोय. तो युक्तिवाद असा आहे की आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालू, आम्ही घरी मराठीमध्ये बोलतो. मी तुला सांगतो की मी जिथे राहतो, ज्या सोसायटीमध्ये, तिथे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचा मी पाहुणा होतो आणि मी पाहिलं की बहुतांश लहान मुलं 15 ऑगस्टच्या बद्दल इंग्रजीमधनं बोलली. त्यांचे आजी आजोबा पण होते त्यांच्यासोबत. आता त्या आजी आजोबांना ती मुलं काय म्हणतात ते कळत नाहीये, पण त्यांना अप्रूप काय आहे, आपली नातवंड आहेत. त्यावेळेला मग मी त्यांना असं म्हटलं की नातवंडांनी आपल्या आजी आजोबांची भाषा शिकणं गरजेचं आहे का आजी आजोबांनी वयाच्या 70 नंतर नातवंडांची भाषा शिकली पाहिजे? म्हणजे तू जे सांगतोयस ना ते भाषा विज्ञानालाही धरून नाही आहे, प्रत्यक्ष अनुभवाला पण धरून नाही. कारण जेव्हा शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिकता तेव्हा अनेक शाळा अशा आहेत, कॉन्व्हेंटच्या आणि इतर, की जिथे तुम्हाला बाथरूमला जाण्याच्या वेळेमध्ये सुद्धा मराठी बोलता येत नाही. मराठीतनं तुम्ही बोललात तर दंड आहे. अनेक मुलं त्याच्यामुळे तुला असं दिसेल की मराठी आणि तमिळ मूल इंग्रजी जमत नाही म्हणून आणि मातृभाषेत बोलता येत नाही म्हणून ते हिंदीत बोलतात. त्यामुळे तुला असं दिसेल, माझ्या कॉलेजात आणि मी विद्यापीठात अनेक पाहिलं आहे, इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या तमिळ मुलामुलींना तमिळ येत नाही. त्यांचा पुन्हा युक्तिवाद असा आहे की थोडं समजतं. मराठी मुलामुलींना मराठी येत नाही, थोडं समजतं. हे जे थोडं समजणं आहे ना, ते फक्त त्यांचा थोडासा पाय घसरेपर्यंतच आहे. आणखी थोड्या दिवसानंतर ते थोडं पण पूर्ण बंद होणार आहे. म्हणजे काय होतं की शिक्षणाचं माध्यम म्हणून जेव्हा हे सगळं संपतं त्यावेळेला घरातनं ती भाषा हद्दपार होते. आधी ती किचन लँग्वेज राहते, मग ती किचन लँग्वेज पण राहत नाही. यातनं भाषा नामशेष होण्याची प्रक्रिया पुढे जाते. म्हणजे तू जे म्हणतो आहेस की ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतील पण मराठी संस्कृती जपतील, तर आता ही मराठी संस्कृती लोक काय जपतात? पुण्यामध्ये जे लोक ढोल वाजवतात बघ, आता ढोल ही नॉन व्हर्बल भाषा आहे. म्हणजे तुम्हाला ढोलासाठी काय मराठीतनं ढोल नाही वाजवत लोक, तमिळमधनं तर ढोल जे वाजवणं आहे ना ते चालू आहे. ढोल वाजवणं, नऊवारी साडी नेसणं, नथ घालणं, बुलेटवरनं हिंडणं, धोतर नेसणं, टिळे लावणं, भिगबाळ्या लावणं, पुरणपोळ्या खाणं, ही जी संस्कृतीची सगळी वाहनं आहेत ही चालू आहेत. ही कधी आता हे कुठं चालू आहे? हे अमेरिकेत पण चालू आहे ना. अमेरिकेत सुद्धा लोक तिकडनं टाईम तुमचा मॅनेज करून सिद्धिविनायकाच्या ऑनलाईन पूजा करतात ना. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मराठी माणसाच्या घरातली जी वास्तुशांत किंवा पूजा वगैरे जी काय आहे ती एकदम टाईम सेटिंग करून तिकडं पण होते. आता हे जे आहे ना, हा एवढा दुरस्थ संसार आहे तुमच्या भाषेचा की तुमच्या दैनंदिन जीवनात भाषा नाहीच आहे. तू या सगळ्या लोकांची मुलं काय पाहतात ते चेक कर. म्हणजे इंग्रजी माध्यमातनं शिकून झाल्यानंतर लोक मराठीचं कामच करणार नाहीत का? असं नाही आहे. आमच्याबरोबर काम करणारी काही मुलंसुद्धा आता इंग्रजी माध्यमातनं शिकून आली आहेत. ती कशासाठी आली आहेत? त्यांच्या आईबापांनी कधीतरी एक निर्णय घेतला
त्यांच्या ग्रोनअप काळामध्ये, वाढत्या काळामध्ये त्यांना लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलं आहे, काहीतरी आपण गमावलं आहे, आणि मग ती आली. पण अशी मुलं तुला 100रातली 5च दिसतात. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वर्चस्ववादी भाषेचा संस्कार तुमच्यावर होतो, ती वर्चस्ववादी भाषा तुमच्या पोटापाण्याचा भाग होते, तुमच्या ज्ञानाचा भाग होते, आणि त्यातनं तुम्हाला एक प्रकारचा सामूहिक इगो तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. त्यावेळेला लोक आपली जी भाषा आहे ती फक्त आर्कायवल भाषा म्हणून वापरतात. मग लोक काय म्हणतील, ठीक आहे, माझ्या गावामध्ये एक ग्रंथालय आहे, त्याच्या डिजिटायझेशनसाठी मी 2 लाख रुपये देतो. प्रश्न तुम्ही डिजिटायझेशनसाठी पैसे द्याल हा नाही आहे, ते डिजिटाईज केलेलं वाचणार कोण आहे हा आहे. आता तो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बघ, एशियाटिक बघ, महाराष्ट्रातली इतर अनेक 100-100, 150 वर्ष झालेली ग्रंथालय बघ. अनेक ग्रंथालय ओस का पडतात? वाचणारी जी जनता आहे ना, त्या वाचणाऱ्या जनतेला आपण गोष्टी उपलब्धच नाही करून देत. आणि इंग्रजीतनं वाचणाऱ्या लोकांना आपण काय सांगितलं, तुम्हाला किंडल वाचायचं आहे का, आहे, अवेलेबल आहे. तुम्हाला गुगल स्कॉलर वाचायचं आहे का, अवेलेबल. तुम्हाला जेस्टोर वाचायचं का, अवेलेबल आहे. मराठीतनं वाचणाऱ्याला, हिंदीतनं वाचणाऱ्याला आपण काय म्हणतो, तू जरा गुगल ट्रान्सलेट करून घे ना. पण गुगल ट्रान्सलेट करून घेतल्यानंतर काही ठिकाणी ते पुरेसा कॉर्पस नसल्यामुळे एवढं भयानक निघतं की आपल्याला ते हास्यास्पद वाटायला लागतं. आणि मग समजा मी ते मराठीतलं काम करणारा माणूस आहे आणि तू तपासणार आहेस, तर तुला ते इतकं हास्यास्पद वाटतं की माझा कॉन्फिडन्सच जातो. त्यामुळे आपण शिक्षणाची भाषा म्हणून जोपर्यंत एखादी भाषा पुढं नेत नाही, तोपर्यंत तिची परिभाषा नाही विकसित होत. ती परिभाषा नाही विकसित झाली की म्हणजे राज्यशास्त्र मराठीतनं बोलता आलं पाहिजे, जीवशास्त्र मराठीतनं बोलता आलं पाहिजे, इतिहास मराठीतनं सांगता आला पाहिजे. हे भाषेच्या एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाण्याचं साधन आहे. हे इंग्रजीच्या बाबतीत घडतं ना रे, इंग्रजीच्या बाबतीत. आणि तुझे म्हणलास की काय हरकत आहे इंग्रजी माध्यमात मुलं गेली तर. आपण इंग्रजी माध्यमामध्ये गेल्या 30 वर्षात मुलांची संख्या वाढली, तो पण एक डेटा आपण बघू शकतो. मराठी माध्यमामधली मुलं जवळपास 25 वर्ष पहिलीपासून इंग्रजी पण शिकत आहेत. एक अत्यंत तटस्थपणे एक ऑडिट आपण करून पाहिलं पाहिजे की इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्यामुळे द्वैभाषिक आणि त्रैभाषिक स्किल लोकांचं काय वाढलं, आणि पहिलीपासून इंग्रजी वाढल्यानंतर मुलांच्या पहिल्या भाषेची गुणवत्ता कशी वाढली का नाही, आणि दुसऱ्या भाषेची गुणवत्ता कशी वाढली का नाही, याचं जे काही उत्तर येईल ना अत्यंत वस्तुनिष्ठरित्या, ते आपण समाजाला सांगायला पाहिजे ना. आज मी 2002 सालापासून गेल्या 25 वर्षात मी कॉलेजमध्ये, विद्यापीठात अनेक मुलं पाहतो की इंग्रजी माध्यमातल्या मुलांचं वैशिष्ट्य काय आहे की ती चटपटीत आहेत, त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव फारसा नाही आहे. पण याचा अर्थ ते व्याकरणदृष्ट्या नीट बोलतायत असं नाही. आणि मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमधल्या मुलांचं काय आहे, तू म्हणलास तसं त्यांना गंड आहे की बहुतेक आपण चुकू. म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या लोकांना चुकलो तरी फरक पडत नाही असा अति आत्मविश्वास आहे, आणि प्रादेशिक भाषांमधल्या लोकांना चुकलो तर बोंब होईल असा गंड आहे. याच्यात आहे, आणि ह्याच्यामध्ये जागतिकीकरण आहे. यातली डिव्हायडिंग लाईन जी आहे ती जागतिकीकरणाची आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमात पूर्ण लोकांना शिकवू आणि मराठी भाषेची सेवा करू, हे भाजपबरोबर जाऊ पण जनतेचा विकास करू, याच्यात जेवढी विसंगती आहे ना तेवढीच विसंगती आहे. खरं तर प्रश्न विसरलो मी ॲक्च्युली. म्हणजे असं आहे की मराठी शाळांच्या बाबतीमध्ये ही पालकांची चूक आहे का की आपल्याला, म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं की मला जे मिळालं नाही, माझ्यामध्ये जे काही कमतरता आहे, न्यूनगंड आहे, तो माझ्या मुलांमध्ये येऊ नये, तर ती पालकांची पण एक चूक आहे का? कसं आहे बघ, लोक पिअर प्रेशरवर काम करतात. म्हणजे मी मराठी माध्यमाच्या शाळेत इथं घाटकोपरला राहणार आहे, घाटकोपरची शाळा होती, त्या शाळेला 50 वर्ष झाली. आम्ही तिचा सुवर्ण महोत्सव केला, दुसऱ्या वर्षी ती बंद पडली. आता ज्यांनी आम्ही सगळ्यांनी ती शाळा सुवर्ण महोत्सवासाठी लोकांनी ज्या काम केलं ना, त्यातल्या बहुतेकांची मुलं मराठी माध्यमात जातच नव्हती. त्यामुळे उत्सव महत्त्वाचा होता, शाळा महत्त्वाची नव्हती. मी ज्या वेळेला माझ्या मुलीला 22-23 वर्षापूर्वी, 22-16 वर्षापूर्वी मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, तेव्हा लोक मला म्हणले की तू रिक्षावाल्यांच्या मुलीबरोबर तुझी मुलगी जाईल, झोपडपट्टीतल्या लोकांच्या बरोबर जाईल, तिला वाईट सवय लागेल वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं होतं की मी मुळातच झोपडपट्टीत वाढलेलो आहे, चाळीतच वाढलेलो आहे, आणि माझं काही वाईट झाल्याचं मला दिसत नाही. आणि जे सधन वर्गातल्या लोकांच्या बरोबर शाळेमध्ये शिकलेत त्यांचं फार बरं झालं आहे असंही मला दिसत नाही. आज माझी मुलगी पदवीधर झालेली आहे,
मराठी माध्यमातून शिकून झाली आहे. आज आता मला अनेकदा प्रश्न पडतो की मराठी माध्यमात शिकलेली तिच्यासारखी अनेक मुलं, म्हणजे ती असेल, आनंद भंडारीची मुलगी असेल, चिन्मयी सुमितची मुलं असतील, ही सगळी मुलं इतकं इंग्रजी बोलतायत की आम्हाला कधी कधी त्यांना सांगावंसं वाटतं की अरे लोकांना तुम्ही इंग्रजी माध्यमातच शिकलात असं वाटेल. पण त्यांचं उलटं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की लोकांना हे पण कळलं पाहिजे ना की मराठी माध्यमात शिकून आम्ही एवढं चोख इंग्रजी बोलू शकतो. तर ही काही आम्ही प्रिव्हिलेज लोक नाही आहोत. आम्ही चाळीमध्ये राहिलेले काही मी आनंदसारखे लोक आहोत. आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलांना जे शक्य झालं ते शक्य इतर पालकांना होईल असं का वाटत नाही. कारण दबाव खूप आहे, कुटुंबाचा दबाव आहे. तर नवरे म्हणतात बायको नको म्हणाली, बायको म्हणते नवरा नको म्हणाला, दोघं म्हणतात सासू सासरे नको म्हणाले. तर आम्ही आता या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की माझ्या परिसरात चांगली शाळा नव्हती, सोडायला कोण नव्हतं, बरी संगत नव्हती. ही सगळी कारणं आहेत. ही सगळी कारणं इंग्रजी माध्यमात असली तरीसुद्धा लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्वतःला पाठवतात. म्हणजे माझा एक मित्र कुर्ल्याच्या एका शाळेमध्ये स्वतः शिकला, त्या शाळेचं कामही पाहतो. तो म्हणला की मी जोपर्यंत माझी मुलगी शाळेमध्ये जायच्या वयाला आली तोपर्यंत त्या शाळेत बरी मुलं नव्हती. माझं म्हणणं होतं की तिथे बरी मुलं यावीत यासाठी प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे की नाही. म्हणजे शाळा भाषा ही ज्याची त्याची जबाबदारी. माझी शाळा माझी जबाबदारी असं नाही करून चालणार ना. आपली शाळा आपली जबाबदारी, या पद्धतीने तुम्हाला ऑपरेट करायला लागेल. तर मला वाटतं की पालकांवरचं हे जे पियर प्रेशर आहे हे घालवण्यासाठी आम्ही पालक संमेलनं करतो. म्हणजे पालकांना असं वाटतं किंवा 10 लोकांची मुलं इंग्रजीत गेली पण 4 लोकांची मुलं मराठीत जात आहेत आणि तो आकडा वाढू शकतोय. आणि म्हणून चिन्मयी सुमित सारख्या अभिनेत्री ज्या वेळेला आपण मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये का घातलं असं सांगतात तेव्हा त्याला 20-20 लाख लोकांचा प्रतिसाद मिळतो. त्याच्या खाली काही असे मूर्ख लोकही असतात की जे असं म्हणतात विषयाला सोडून बगल देणारे की मग तुमच्या नवऱ्याला पण मराठी मालिकांमधनं काम करायला सांगा. आता ह्याचा अर्थार्थी काही संबंध नसतो का. पण मग त्याला चिन्मयीला उत्तर नाही द्यावं लागत, लोकच उत्तरं देतात की तिने तिच्या मुलांना मराठी माध्यमात घातलंय, तिचा नवरा अमराठी आहे पण तरी त्याने आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातलंय, याच्याकडे तू लक्ष देणार की नाही. आणि तिच्या अमराठी नवऱ्याने ज्या मराठी सिनेमांमध्ये काम केलंय त्यातलं तुला काही माहिती आहे का. तर हे मला असं वाटतं की हे उलटं नवं पियर प्रेशर समाज माध्यमांच्यामुळे एस्पेशली यूट्यूबमुळे तयार झालेलं आम्हाला दिसतं आणि ज्यातनं आमचं बळ वाढतं. आणि त्यामुळे आत्ता आम्हाला वाटतं की पालकांना आम्ही सांगू शकतो की इथे तुम्हाला संधी उपलब्ध आहे, बरी शाळा उपलब्ध आहे आणि बरी नसली तर तुम्हाला ती बरी करता येते.